नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, आज आपण घर बसल्यास UDID कार्ड म्हणजे युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्रची ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण घर बसल्यास कसं करू शकतो याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। संपूर्ण प्रोसेस माहिती करण्यासाठी ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, UDID कार्ड किंवा अपंग प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन प्रोसेससाठी आपल्याला सर्वात आधी गुगलमध्ये आल्यावर स्वावलंबन कार्ड.gov.in टाईप करावं लागणार। टाईप केल्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर आपल्याला UDID वेबसाईटच्या काही असा इंटरफेस दिसणार। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या सेम वेबसाईटवर येऊ शकता। मित्रांनो, UDID कार्डला स्वावलंबन कार्ड सुद्धा पण म्हणतात। जर तुम्ही UDIDच्या वेबसाईटमध्ये आल्यानंतर तुम्हाला UDIDची जी लँग्वेज आहे ते इंग्लिश दिसत असणार, तर मराठी लँग्वेज करण्याकरिता ह्या बॉक्समध्ये क्लिक करावे। बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी तुमची भाषा निवडायची आहे ते निवडू शकता। मित्रांनो, आपण आपली मराठी भाषा निवडत आहे। भाषा निवडल्यानंतर आताच अर्ज करामध्ये क्लिक करा। आताच अर्ज करामध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही असा इंटरफेस येणार। आता अर्ज करावर क्लिक केल्यानंतर तुमची UDID कार्ड आणि अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याच्या पायऱ्या तुम्हाला इथे लिहून दिसणार। UDID कार्ड बनविण्याकरिता काय स्टेप्स असतात इथे दिलेले आहे। आधी आपण UDID कार्डची ऑनलाईन प्रोसेस कशी करतात ते बघूया। त्यानंतर मी हे स्टेप्स तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे। तर मित्रांनो, स्क्रोल डाऊन केल्यानंतर मी ही प्रक्रिया वाचली आणि समजून घेतली आहे। याच्यावर क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर सादर करावर क्लिक करा। सादर करामध्ये क्लिक केल्यावर तुमच्या समोर असे काही 5 ऑप्शन दिसणार आहे। पहिला ऑप्शन असा आहे की मी कधीही UDID पोर्टलद्वारे किंवा इतर कोणत्याही मंचाद्वारे किंवा माध्यमांद्वारे कोणतेही अपंगत्व प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड प्राप्त केलेले नाही किंवा माझ्या नावाने जारी केलेले कोणतेही UDID कार्ड आधीच सरेंडर केले गेले आहे। जी व्यक्ती पहिल्यांदा UDID साठी ॲप्लिकेशन करणार आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे। दुसरा ऑप्शन असा आहे की माझ्याकडे UDID पोर्टलद्वारे जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र UDID कार्ड नाही, परंतु माझ्याकडे इतर प्लॅटफॉर्म माध्यमांद्वारे जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र आहे। उदाहरणार्थ शारीरिक हाताने जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र। अशा व्यक्तींनी हा दुसऱ्या क्रमांकाचा पॉइंट निवडायचा आहे। तिसरा पॉइंट असा आहे की मी अपंगत्व प्रमाणपत्र UDID कार्डसाठी अर्ज केला आहे, परंतु माझ्या UDID अर्ज नाकारला गेला आहे। त्या व्यक्तींनी अर्ज क्रमांक जो असणार तो टाकावा। त्यांची जी जन्मतारीख असणार ती टाकावे। अशा व्यक्तींनी हा तिसरा नंबरचा पॉइंट सिलेक्ट करावा। 14 क्रमांकाचा पॉइंट असा आहे की मला अपंगत्व प्रमाणपत्र UDID कार्ड मिळाले आहे, परंतु नवीन UDID कार्ड आवश्यक आहे, कारण त्यांचे जेही कारण असणार ते कारण सिलेक्ट करायचे आहे। अशा व्यक्तींनी हा 14 पॉइंट निवडायचा आहे। 5वा पॉइंट असा आहे की मी अपंगत्व प्रमाणपत्र UDID कार्डसाठी अर्ज केला आहे, परंतु माझ्या UDID अर्ज निष्क्रिय झाला आहे। अशा व्यक्तींनी आपला अर्ज क्रमांक जन्मतारीख टाकून ऑप्शन निवडायचे आहे। मित्रांनो, आपण पहिल्यांदा UDID कार्डसाठी ॲप्लिकेशन करणार आहे, म्हणून पहिलं ऑप्शन निवडून सादर करावर क्लिक करणार आहे। सादर करावर क्लिक केल्यानंतर आधार eKYCचे ऑप्शन येणार। इथे तुम्हाला 2 ऑप्शन येणार आहे। एक आधार क्रमांकासह अर्ज करा, दुसरा आहे आधार नोंदणी क्रमांकासह अर्ज करा। मित्रांनो, आपल्याजवळ आधार क्रमांक आहे, म्हणून आपण आधार क्रमांकासह अर्ज करावर क्लिक करणार आहे। आधार क्रमांकासह अर्ज करावर क्लिक केल्यानंतर जो पण आपला आधार क्रमांक असणार आहे तो आधार क्रमांक आपण टाईप करणार आहे। जो पण आपला आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक एंटर केला आहे आणि जो पण आपला कॅप्चा आहे तो कॅप्चा एंटर करून OTP तयार करावर क्लिक करा। OTP तयार करावर क्लिक केल्यानंतर जो पण आपल्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या नंबरवर OTP येणार आहे। जो OTP आला आहे तो OTP आम्ही एंटर केला आहे। OTP एंटर केल्यानंतर सादर करावर क्लिक करा। सादर करावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नोंदणी फॉर्मचा असा नवीन डॅशबोर्ड दिसणार आहे।
इथे वैयक्तिक तपशीलमध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आपल्याला शो होणार आहे। इथे जसा तुमच्या आधार कार्डवर डिटेल आहे तशी सेम डिटेल इथे ऑटोमॅटिक तुम्हाला दिसणार आहे। इथे तुम्हाला तुमचा जो पण मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर एंटर करा। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर जे पण तुमची जन्मतारीख राहणार ते आधार कार्डवरची ऑटोमॅटिक इथे फेच होणार। जो पण तुमचा लिंक राहणार तो पण ऑटोमॅटिक इथे फेच होणार। तुम्हाला इथे ईमेल आयडीचे एक ऑप्शन दिसतोय। ईमेल आयडीचे ऑप्शन हा ऑप्शनल आहे, म्हणून आपण ईमेल आयडी याच्यामध्ये टाईप करत नाही आहे। इथे अर्जदाराचे नाव, वडील, आई, पालक, सिलेक्ट रिलेशन विथ PWD वर क्लिक करा। जे पण तुमच्या समोर 3 ऑप्शन येत आहे त्यामधून कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। मित्रांनो, मी फादर ऑप्शन सिलेक्ट करत आहे। जे पण अर्जदाराच्या वडिलाचे नाव असते ते वडिलाचे नाव टाईप करा। अर्जदाराचे मी इथे वडिलाचे नाव टाईप केले आहे, त्यांचा मोबाईल नंबर पण टाईप केलेला आहे। इथे अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे। अर्जदाराचा फोटो असा हवा की शक्यतो अर्जदाराचा चेहरा आणि त्याचे अपंगत्व दोन्ही एका सोबत फोटोमध्ये दिसले पाहिजे। त्यानंतर अर्जदाराची जे साइन असणार ते साइन किंवा अंगठा आपण इथे अपलोड करू शकतो। इथे मी अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड केलेली आहे। त्यानंतर ओळखीच्या पुराव्यामध्ये आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचे आहे। आधार कार्ड अपलोड केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आता इथे पत्रव्यवहारासाठीचा पत्ता आलेला आहे। आधार कार्ड नुसार निवासी पत्ता आहे का? होय असणार तर होयवर क्लिक करा, नाही असणार तर नाहीवर क्लिक करा। इथे माझ्या आधार कार्ड नुसार निवासी पत्ता आहे म्हणून मी होय ठेवतोय। तुमच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस ऑटोमॅटिक इथे शो करत आहे। इथे तुमचा स्टेट शो करत आहे, इथे तुमचा जिल्हा शो करत आहे। आता तुम्हाला इथे तुमचा शहर निवडायचे आहे, तुमचं गाव निवडायचे आहे आणि पिनकोड इथे ऑटोमॅटिक तुमचा फिल होऊन आहे। जो पण आपला शहर होता, गाव होता तो मी सिलेक्ट केला आहे। सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल डाऊन करा। स्क्रोल डाऊन केल्यानंतर अपंगत्वाचे इथे तपशील टाकायचे आहे। अपंगत्वाचे जे प्रकार असणार ते प्रकार तुम्ही इथे सिलेक्ट करा। यामुळे होणारे अपंगत्व या ऑप्शनवर क्लिक करा। इथे बघा ॲक्सिडेंट मुळे आहे की डिसीज मुळे आहे, हेरिडिटरी मुळे आहे, इन्फेक्शन मुळे आहे। ह्या ऑप्शन मधून तुम्ही जो ऑप्शन तुमचा आहे तो ऑप्शन निवडू शकता। जन्माने अपंगत्व आहे काय? होय असणार तर होयवर क्लिक करा, नसणार तर नाहीवर क्लिक करा। खाली स्क्रोल डाऊन करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर मूल्यांकन, UDID कार्ड, अपंगत्व प्रमाणपत्र जारी करण्यासाठी रुग्णालयाचे ऑप्शन येत आहे। तुमचे उपचार करणारे रुग्णालय इतर राज्यात जिल्ह्यात आहे का? होय असणार तर होय करा, नाही तर नाही करा। नाही आहे म्हणून नाहीच क्लिक ठेवलेलं आहे। इथे रुग्णालयाचे नाव या ऑप्शनवर क्लिक करा। जो पण आपला ॲड्रेस आहे त्या हिशोबाने तुम्हाला इथे रुग्णालयाच्या नावाची लिस्ट दाखवणार। जो पण तुमच्या जवळच्या रुग्णालय असणार तो रुग्णालय तुम्ही सिलेक्ट करा। रुग्णालय सिलेक्ट केल्यानंतर जो पण तुमचा कॅप्चा आहे तो कॅप्चा एंटर करा। कॅप्चा एंटर केल्यानंतर इथे ह्या बॉक्सवर क्लिक करा। बॉक्सवर क्लिक केल्यानंतर जे पण तुमची इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन आणखी एकदा चेक करा। जे पण आमची इन्फॉर्मेशन आहे ते आम्ही चेक केलेली आहे। चेक केल्यानंतर सादर करावर क्लिक करा। सादर करावर क्लिक केल्यानंतर अपंग व्यक्ती अर्ज पूर्वावलोकन असं ऑप्शन येणार आहे। तुमची जेही इन्फॉर्मेशन आहे ते एकदा नीट चेक करा। मी इन्फॉर्मेशन नीट चेक केलेलं आहे। इन्फॉर्मेशन नीट चेक केल्यानंतर अर्ज संपादित करामध्ये क्लिक करणार आहे। सबमिटवर क्लिक करा। सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा थँक्यूचे एक पॉपअप शो होणार। इथे तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर शो होणार। ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर जो पण आपला एनरोलमेंट नंबर जनरेट होतो तो एनरोलमेंट नंबर आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे। तो एनरोलमेंट नंबर आपल्या जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवर पण टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात येतो आहे। यामध्ये आपण आपला ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो। आपले जो रिसिप्ट आहे ते रिसिप्ट डाउनलोड करू शकतो। हे जी ॲप्लिकेशन नंबर आहे हे ॲप्लिकेशन नंबर आपल्याला शो करत आहे। यामध्ये आपली पूर्ण डिटेल, आपलं नाव, आपले जे फोटो आहे फोटो, ॲड्रेस, अपंगत्वाचा प्रकार सर्व दिसत आहे। आणि हे जे रिसिप्ट आहे या रिसिप्टमध्ये पण आपलं नाव, ॲड्रेस सर्व काही दिसत आहे। जो पण आपला हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे ते सर्व काही आपल्याला दिसत आहे। आपला फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे की रिजेक्ट झाला आहे ते आपण ट्रॅक युअर ॲप्लिकेशनवर क्लिक करून जो पण आपला मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर टाकून पण चेक करू शकतो। नाहीतर जो PWDचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून जो पण आपला एनरोलमेंट नंबर आपल्या मोबाईलवर आलेला आहे तो एनरोलमेंट नंबर आपण टाईप करूया।
टाईप केल्यानंतर जो पण आपला डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ एंटर करा. डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर जो पण कॅप्चा आहे तो कॅप्चा एंटर करा. कॅप्चा एंटर करून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर काय असा इंटरफेस दिसणार. इथे तुमच्या पूर्ण जे पण ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन दिसणार. जर तुमची पर्सनल डिटेल तुम्हाला अपडेट करायचे असणार तर तुम्ही ते पण अपडेट करू शकता. तुमचे जे पण ॲप्लिकेशन डाउनलोड आहे ते डाउनलोड करू शकता. रिसिप्ट आहे रिसिप्ट पण डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा रीतीने तुम्ही आपला UDID कार्डचा फॉर्म घर बसल्यास भरू शकता. UDID कार्डची ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर UDID कार्ड मिळण्याकरिता काही प्रोसेस असतात, ते आपण थोडक्यात बघूया. तुमचा अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्थिती तपासा. जेव्हा तो सादर मोड दर्शवितो तेव्हा अर्ज सादर करताना निवडलेल्या रुग्णालयातील संबंधित UDID अपंगत्व प्रमाणपत्र विभागाला भेट द्या. अर्ज पडताळणी किंवा मूल्यांकन वेळपत्रकासाठी पाठपुरावा करा. तुमच्या अर्जाची संबंधित रुग्णालय किंवा वैद्यकीय प्राधिकरणाकडून पडताळणी करून घ्या किंवा पडताळणीसाठी आवश्यक असल्यास सुधारणा करा. पडताळणीनंतर संबंधित वैद्यकीय प्राधिकरण तुमच्या अपंगत्वाचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टराची नेमणूक करेल. निर्धारित तारखेस मूल्यांकनात उपस्थित राहा. डॉक्टर तुमच्या स्थितीचे मूल्यांकन करतील आणि तपशिलावर अहवाल तयार करतील. त्यानंतर वैद्यकीय मंडळ तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल आढावा घेईल. तो तुमच्या अपंगत्वाचा प्रकार आणि टक्केवारी ठरवतील आणि अपंगत्व प्रमाणपत्र प्रमाणित करतील. त्यानंतर शेवटचा पॉइंट असा आहे की वैद्यकीय मंडळाच्या मूल्यांकनाच्या आधारे संबंधित वैद्यकीय प्राधिकरण तुमचे UDID कार्ड आणि अपंगत्व प्रमाणपत्र तयार करेल. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण विभाग स्पीड पोस्टद्वारे तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर हे कार्ड पाठवतील. मित्रांनो, UDID कार्डची ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर असे काही तुमचे प्रोसेस असतात. तुम्ही ह्या प्रोसेस काळजीपूर्वक वाचून घ्या. मित्रांनो, मी अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये UDID कार्डसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशी करतात त्याची संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. हा व्हिडिओ गरजू दिव्यांग व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर एक लाईक नक्की करा. असेच व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.